नमस्कार. मी प्रेरणा पित्रे आणि इमोशनल वेलनेस सिरीजच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे गट हेल्थ सिंड्रोम. तर आपल्यापैकी अनेक लोकांना बऱ्याचदा रेग्युलरली ॲसिडिटी, पोट फुगणं, गॅसेस, अपचन, IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या सगळ्या समस्या जाणवत असतात. औषधं घेत असतात ते वेगवेगळ्या पॅथीजचे. काही काळ त्यांना आराम मिळतो, पण ती समस्या एक कालांतराने पुन्हा येते. तर अशा वेळेस आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला हवा, की ही समस्या फक्त पोटाची आहे का? की यामागे सुद्धा काही भावनिक कारण असू शकेल? कारण आपलं पोट आणि मेंदू यातला खूप खोलवर संबंध आहे. म्हणूनच गटला अनेक वेळा सेकंड ब्रेन असंही म्हटलं जातं. तर जेव्हा आपण खूप ताण-तणावात असतो, आपल्या भावना दडपत असतो, त्याचा डायरेक्ट परिणाम सगळ्यात पहिले तर आपल्या पचनसंस्थेवर होतो. आपली डायजेस्टिव्ह सिस्टम अफेक्ट होते. तर गट हेल्थ सिंड्रोमची काही आपण आता हे बघूया लक्षणं. सगळ्यात पहिलं म्हणजे ॲसिडिटी किंवा जळजळ होते. सतत, सतत रेग्युलरली. पोट फुगतं म्हणजेच ब्लोटिंग असतं. गॅसेस, अपचनाचा त्रास असतो. पोटदुखी किंवा क्रॅम्प्स येतात. भूक कमी लागते किंवा इमोशनल ईटिंग केलं जातं. कधी-कधी अति खाल्लं जातं. एखाद्या व्यक्तीचा राग असू शकतो मनात किंवा काही भावना मनात विचार चालू असले की. तर आता हे बघू आपण की यामागे काय भावनिक कारणं असू शकतात. तर अनेकदा गटचा डायरेक्ट संबंध आपल्या सततच्या चिंता, अँक्झायटी, भीती, असुरक्षितता किंवा काही पेनफुल एक्सपिरियन्सेस जे स्टोअर केलेले आहेत. राग धरून ठेवला आहे पण व्यक्त केला नाही. आयुष्यातले काही बदल असे आहेत जे स्वीकार करायला कठीण जातायत. आयुष्यातल्या काही घटना डायजेस्ट करू शकत नाहीये. स्वतःच्याच आयुष्याचं कंट्रोल हरवल्यासारखं वाटणं. तर या सगळ्या भावना जेव्हा दीर्घकाळ शरीरात साठतात, तेव्हा त्या गट हेल्थ अफेक्ट करतात आणि वर्षानुवर्ष साठल्यानंतर शारीरिक त्रास सुरू होतात. तर यावेळेस शारीरिक उपचार तर घ्यायलाच लागतात, ते घ्यायलाच हवे. पण शारीरिक उपचारांसोबत भावनिक हिलिंग सुद्धा तितकंच प्रभावी ठरतं. कारण इथे आपण एक-एक इमोशनवर काम करतो. रिलॅक्सेशन रिस्पॉन्स वाढवतो IBS सारख्या समस्यांमध्ये. शरीर आणि मन या दोघांचं संतुलन निर्माण करतो आणि व्यक्तीला या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःच्या भावना समजून घ्यायला, त्या रिलीज करायला खूप जास्त मदत मिळते आणि जसं मन शांत होतं, तसं शरीरसुद्धा हील व्हायला लागतं. तर गट हेल्थ हे प्रत्येक वेळेस तुमच्या आहारावर अवलंबून नसतं. तुमचे भावना, तुमचे विचार, जीवनातले अनुभव या सगळ्याशी सुद्धा जोडलेलं असतं. कारण ही प्रत्येक इमोशन नोइंगली, अननोइंगली तुमच्या शरीरातच स्टोअर होत असते. तर तुम्हाला किंवा तुमच्या समोरच्या आजूबाजूच्यांना कोणालाही जर अशा कुठल्या समस्या असतील, तर औषधांवर फक्त अवलंबून न राहता माइंड बॉडी हीलिंगबद्दल पण नक्कीच विचार करायला पाहिजे. कारण पोट हा नुसता अवयव नाहीये, तर इट्स अ वेअरहाऊस. कारण कधी-कधी पोट फक्त अन्न पचवत नाही, तर ते भावना देखील पचवत असतं. धन्यवाद.